नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 181 आणि भाग 182. प्रथम भाग 181. नव्या संस्कारांना जागा न देता नव्या संस्कारांना जागा न देता आणि जुने संस्कार पुसून टाकण्यावर जोर दिला पाहिजे. सर्व हालचालीत भरून शिवाय उरलेला म्हणजे सर्व संस्काराच्या हालचाली टिपणे ज्यामुळे शक्य झाले त्या जणू उरलेल्या अगोदरपणाने असण्यात गच्चपणे राहा, ठामपणे राहा. मग तुम्हाला दिसेल की ज्याचा जन्म झाला आहे असे जे ऐकविले गेले आहे किंवा जे मरणार आहे म्हणून आपल्याला आपल्याविषयी वाटते व ते जे काही जन्मलेले मरणारे आहे ते मुळात अस्तित्वातच नाही. जे आहे ते फक्त व्यक्त आहे. तुम्ही वासनेने लडबडलेली आहात असे मानले गेले आहे. बावचळलेली आहात असे मानले गेले आहे. इच्छा आणि भीती यांनी ग्रस्त झाले आहेत असे मानले गेले आहेत. वस्तुतः तुम्ही आणि तुमच्या इच्छा एकच. वस्तुतः तुम्ही आणि तुमच्या ज्या काळज्या आणि भीती आहेत त्या तुम्हीच. तुम्ही त्यापासून वेगवेगळे नाही. पण आपण वेगवेगळे आहो असे चुकीचे मानणे सुद्धा ज्यामुळे शक्य झाले ते अगोदरचे म्हणून आपलेच असणेपणच आहे. इथे ज्ञानी हाच ज्ञान आहे. इथे ज्ञाताचे ज्ञान असा ज्ञानी आणि ज्ञान याच्यात भेद नाही. इथे ध्याता हेच ध्यान आहे. येथे ध्याता आणि त्याचे ध्यान असा भेद नाही. ध्यान करणाऱ्याचेच ध्यान असा द्वैत भाव इथे नाही. समाधानी माणूस व त्याचे समाधान या दोन गोष्टी नाहीत, तर समाधानी म्हणजेच समाधान. याकरता तुम्ही आजपर्यंत जे काही शिकला ते सर्व आता पुसून टाकले गेले पाहिजे. तात्पर्य त्याचे निरर्थकत्व जाणले पाहिजे, लक्षात आले पाहिजे. एकदा एकाने श्री महाराजांना प्रश्न केला, श्री रमण महर्षीबद्दल आपले काय मत आहे? महाराज म्हणाले, आम्ही एका स्थितीत आहोत. त्या स्थितीत असले की नाम व रूप पाहिल्याच जात नाही. तुम्हाला आमच्या दोघांचे फक्त नाव व रूप असे बाह्य आवरण माहीत आहे, पण त्यालाच तुम्ही आम्ही असे असे आहोत असे तुम्ही आम्हाला समजता. कारण तुम्ही स्वतःला आपल्या नामरूपाच्याच ओळखीने ओळखता, म्हणून तुम्ही त्याच नामरूपाच्या ओळखीने आम्हा दोघांना पण ओळखता. आम्ही दोघेही एक दुसऱ्याचे पूर्णत्व आम्ही दोघांनीही एक दुसऱ्याचे पूर्णत्व पाहिले असते जर आम्ही दोघे प्रत्यक्षात भेटलो असतो तर. कारण ज्ञानीच दुसऱ्याच्या ठिकाणचे ज्ञान ओळखतो, पण तुम्ही तुमचे वास्तविक रूप ओळखले नाही, तेव्हा इतर आणि तुम्ही सुद्धा कसे आहात हे जाणू शकत नाही. सध्या तुम्ही स्वतःला जसे कल्पिता तसेच आहात. वास्तविक जसे आहात तसे नाही. तुम्हाला नाना इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तेव्हा तुम्ही इच्छा पूर्ण न झालेले असे स्वतःला समजता. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीविषयी काळजी आणि भीती असते, तेव्हा तुम्ही स्वतःला एक चिंतातूर जंतू किंवा भीतीने ग्रस्त झालेला असे समजता. म्हणून कोणतीही इच्छा म्हणजे तुम्हीच आणि कशाचीही भीती म्हणजेही तुम्हीच. म्हणून तुम्ही जसे स्वतःला कल्पिता तसा तसा आकार तुम्हाला प्राप्त होतो. पण जेव्हा इच्छा व भीती यांच्या मुळाशी जर गेले तर तुमच्याच प्रकाशात ह्या चिंता, ह्या काळज्या, ह्या भीती, अस्वस्थता वगैरे वगैरे प्रकाशित होत आहे हे तुम्हाला कळून येईल. हे प्रकाशत्व म्हणजे तुमचे शुद्ध असणेपणच आहे. आपण आहो
कोण आहो, काय आहो, हे असे काही नाही तर फक्त आहोत. यातच असा, सहजपणे असा. काहीही झाले तरी या आहोत राहण्याचे महत्त्व विसरू नका. एखाद्या गोष्टीचे महत्त्व कळले की पुढच्या गोष्टी सहज आणि सोप्या होतात. बस फक्त महत्त्व कळायला हवे. भाग 182. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आमच्या सुखदुःखाच्या तादात्म्यामुळेच तुम्ही तुमच्या सुखदुःखाच्या तादात्म्यामुळेच इच्छा व भीती यांना माझे म्हणणारे, त्यांना स्वतःपासून वेगळे समजणारे, अशा प्रकारचे मी म्हणून एक फसवे असणारे व्यक्तिमत्व आहात. आणि तुम्ही आपल्या अहंकाराला साथ देत राहता. म्हणजे वैयक्तिक विचारांनी आपण किती प्रभावित आहोत ते याची आपल्याला साधी जाणीव पण होत नाही. आपण नेहमी मी स्वतः जे आपण मुळीच नाही, ते आपण स्वतःला का समजतो, या संबंधित आपण कधीच काहीच विचार का करत नाही, म्हणजे त्याविषयी शोध का घेत नाही, त्याविरुद्ध बंड का करत नाही, हे शोधले पाहिजे. कारण मी माझे अहम हा एखाद्या कपटी आरशासारखा आहे. तो तुम्हाला तुमचे खरे स्वरूप दाखवतच नाही. नेहमी संकुचित आणि विद्रूप असेच रूप तुम्हाला दाखवतो. हा अहम सर्वात वाईट जुलूम करणारा आहे. तो तुमच्यावर सर्वस्वी सत्ता गाजवतो. म्हणून आपणच आपल्याविषयी केलेल्या गैरसमजाविषयी तुम्ही बंड केले पाहिजे. अहम नसतो तेव्हा कोण मोकळा असतो? असा प्रश्न तुमच्या मनात आला तर त्याचे साधे उत्तर आहे, जो अहमपासून मोकळा असतो तो फक्त असतो. कोण असतो? कुणीतरी दिव्य आत्मा, अक्षर पुरुष, ब्रह्म, ईश्वर, सर्वातीत, सर्वसाक्षी, ब्रह्मांड नायक, चैतन्य असा वगैरे काहीच नसतो. तो अहमपासून फक्त मोकळा असतो. तो फक्त असतो. बस इथेच थांबा. कल्पना विश्वात रमू नका. इथेच असा. अहम इतका निरुपद्रवी असू द्या की तो आपल्याला कामापुरता उपयोगात आणता आला पाहिजे व तो आपल्याला कुठल्याच कटकटीत ढकलणार नाही. म्हणजे तो आपल्याला कुठल्याच कटकटीत ढकलणार नाही. समजा रस्त्याचे काम चालू असले की रस्त्यावर आडवा पडलेला आणि रहदारीला अडथळा करणारा एखादा दोरखंड असतो. पण आपल्याला काही काम असले तर तेव्हा तो आपण आपल्या कामात अडथळा करतो म्हणून गुंडाळून ठेवतो. म्हणजे त्याचा योग्य तऱ्हेने जेव्हा गरज असेल तेव्हाच उपयोग करतो. म्हणजे कामात व्यत्यय आणणाऱ्याला, रहदारीला अडथळा करणारा तो दोरच असतो आणि गुंडाळला तरी तो दोरच असतो. त्याप्रमाणे अहमला जागच्या जागी फळीवर उंच ठेवा. जेव्हा उपयोग आहे तेव्हा वरून खाली काढा. काम झाले की परत वर फळीवर जशाच्या तसाच ठेवून द्या. यालाच समज किंवा बोध म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, मी इथे बसून जेव्हा ही खोली पाहतो, हे लोक पाहतो, लोकांचे म्हणणे ऐकतो, त्यावेळी वस्तुतः मी काहीच पाहत नाही, मी काहीच ऐकत नाही. म्हणजे मी मनाने, विचाराने, स्मृतीने आजच्या दिलेल्या अशा प्रतिमा निर्माण करून त्या पाहत नाही व मी त्यांचे शब्दात वर्णनही करत बसत नाही. ही खोली, ही माणसे असो, अशा प्रकारे मी त्यांचे मूल्यमापन पण करत बसत नाही. त्यांची माझ्याशी किंवा इतरांशी तुलनाही करत बसत नाही. कोणत्याही दृष्टिकोनाने किंवा मताने मी कुठल्याच गोष्टीकडे कधीच पाहत नाही. कोणत्याही पूर्वग्रहाने, कोणत्याही आग्रहाने मी माझी दृष्टी कधीच विटाळू देत नाही, ढगाळू देत नाही. म्हणजे मी जसे आहे तसेच पाहतो आणि त्यालाच मी खरे पाहणे, खरे ऐकणे इत्यादी म्हणतो. तुमचे पाहणे हे खरे पाहणे नसते. तुम्ही केवळ तुम्हीच निर्माण केलेल्या प्रतिमा पाहता. व्यक्तीला किंवा वस्तूला ती जशी आहे तशी पाहत नाही. ती वस्तुस्थिती नाही. आणि मी जेव्हा दुसरीकडे कुठे पाहतो, तेव्हा आम्ही मागची पुढची आठवण, स्मृती अजिबात उरू देत नाही.
आणि कोऱ्या मनाने जे जसे आहे तसे पाहतो. सध्या जे समोर आहे, जे दिसते, जे ऐकल्या जाते, त्यामुळे ते नवीनतेने शब्दाचे अर्थ मनात न आणता जणू ती भाषाच मी विसरलो की काय, अशा तऱ्हेने मी त्याकडे पाहतो, ते ऐकतो आणि पुढच्याच क्षणी, पुढच्या ठशासाठी स्वतःला मोकळे आणि ताजेतवाने, रिकामे होऊन पुढच्या क्षणासाठी स्वागताला सज्ज ठेवतो.